नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू दिस चॅनल. तर आज पण मी किचनमध्ये आहे. तर मी डिनरची तयारी करते आणि जसं की मी तुम्हाला काल सांगितलं की मावशी नाही येते, तर रोज रात्री मी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते आणि फायनली व्लॉग्स शूट करू शकते. नाही तर मला कळत नाही की दिवसभरात मी काय दाखवू. अर्धा दिवस तर ऑफिसमध्येच असतो, त्याच्यानंतर येऊन मग इथे काय दाखवू. पण लकीली मी दाखवू शकते आता रात्री मी जे बनवते. तर आज माझा विचार आहे धपाटे बनवायचा, मस्त खुशखुशीत धपाटे, आणि त्यासाठी मी तयारी करून घेतलेली आहे. तर धपाट्यासाठी जे पीठ लागतं ते मम्मीने मला दिलेलं आहे. मम्मी दरवेळेस असं मस्त पिशवीत बांधून पीठ देते मला, आणि त्याच्यामध्ये सगळं मिक्स असतं. तर ते काय मिक्स असतं दॅट आय डोंट नो एक्झॅक्टली, पण 4-5 पदार्थ काहीतरी मिक्स पीठ असतं. आणि मग मी लसूण सोलून घेतलेला आहे आणि कोथिंबीर मिरची घेतलेली आहे. सॉरी, मी तुम्हाला असं दाखवतेय, पण आय डोंट हॅव अ बेटर अँगल. आणि मी कांदा घेतलेला आहे. तर हे जे आहे कोथिंबीर मिरची आणि लसूण ह्याचा मी पेस्ट करेल आधी, मग त्या पिठामध्ये मिक्स करेल आणि मग पीठ मळेल आणि मग धपाटे थापताना कांदा लावायचा त्याला. तर चला लेट्स डू. तर सगळ्यात आधी क्लमझी पर्सन असल्यामुळे आपण हे एप्रन घालून घेऊया. हे काय लागलेलं आहे, काहीतरी माठाचं लागलंय. माठ धुताना माठाचं लागलेलं आहे. आय टोल्ड यू आय एम अ क्लमझी पर्सन. तर सुरू करूयात. केस बांधायला हवे होते तसं तर आयडियली बट विल मॅनेज. आणि सगळ्यात आधी तर मिक्सर मधून हे सगळं काढून घेऊया. लेट्स गो. ओके, तर मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. आम्हाला असं झणझणीत आवडतं, मस्त तिखट, पण ह्या कमी होत्या आज म्हणून मी एवढेच घेतल्या आहेत. मी मे बी लाल तिखट टाकू शकते, तर ह्या कमी घेतल्या आहेत खूप. आणि मम्मी म्हणायची की असं भरपूर लसण टाकायचा, मग धपाट्यामध्ये छान चव येते. तर ओके मम्मी, खूप सारा लसूण घेतलेला आणि कोथिंबीर. मम्माचं आणि माझं एक आहे की आम्हाला भरपूर कोथिंबीर लागते. आणि सॉरी, तर हे मस्त कोथिंबीर पण आपण टाकून घेतली आहे. जर लागलं तर थोडं पाणी टाकूया आपण, बट शक्यतो लागणार नाही. अँड लेट्स ग्राइंड ऑल दिस टुगेदर. आय होप तुम्हाला हे दिसत असेल. डन आय गेस. या असं कन्सिस्टन्सी आपल्याला लागेल गाईस. ओके, थँक्स ब्रो, थँक्स मिक्सर. आता आपण काय करू ना, आपण पीठ घेऊ. आता हा मस्त वास येतो ह्याचा. तर आता आपण हे पीठ घेऊया ह्याच्यामध्ये. एवढं बास आहे का नाही काय कळत नाही, कारण मागच्या वेळेस ना कमी पडलं होतं. आय थिंक थोडं अजून. ओके, दिस इज फाईन आय गेस. येस, ओके. आता आपण काय करू, हे जे आहे ह्याच्यात टाकून देऊया.
छान पेस्ट झाला, वास एकदम मस्त येतोय, मस्त मस्त. आता मी हात घाण केला यार, मीठ पण टाकायचं होतं ह्याच्यामध्ये. ठीक है, लेफ्ट हैंड से डाल देंगे. मीठ टाकून घेऊ गाईज. मिठाची इतकी छान बरणी होती माझ्याकडे. आणि हे जेव्हा मी लावलं, शहाणपणा केला थोडासा आणि अधेसिव्ह टेप्सने लावलं, तुम्हाला दिसत असेल तर. आणि ते अधेसिव्ह टेप्स एका रात्री निघून गेल्या आणि हा वरचं सगळं सामान खाली पडलं. आणि मग ती छान माती, चिनी मातीची इतकी छान बरणी होती, पप्पांनी घेऊन दिली होती, व्यंकटेशच्या पप्पांनी. आणि ती तुटून गेली मग मस्त. म्हणून मी असं आता जस्ट नवीन घेईपर्यंत प्लास्टिकच्या, किती मीठ टाकते. तर माझ्यासोबत काही चुकीचं होणार नाही असं होऊ शकत नाही काम करता करता. तर झालं असं, मी मस्त बोलत होते आणि फोनची बॅटरी डेड झाली आणि मला कळलंच नाही. तर मी लास्ट इथे होते की मी मीठ टाकतीये तुमच्याशी बोलता बोलता, बट ठीक आहे, बरोबरच पडलं असेल. आणि मग मी हे असं करून घेतलं. आता ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकून पीठ मळूया. आणि हे तेच आहे मिरची आणि लसणचं पाणी. हे खूप छान घट्ट ग्रीन कलरचं होतं, ते पण सांडून दिलंय मी. आणि चला तर आपण आता पीठ मळूया. हे कोणाची तरी मम्मी कोणाची तरी लेकराला, म्हणजे स्वतःच्याच लेकराला रागवती आहे गेस. दुसऱ्यांच्या लेकराला काच रागवेल ना. अजून काहीतरी बोलत होते यार, मी आता विसरून गेले. मग फोन बंद पडला, मग तो 1% होईपर्यंत थांबले, मग परत हे चालू केलं. आणि ह्याच्यात बाय द वे दुसरं काहीच टाकलं नाही, ह्याच्यामध्ये फक्त तेच आहे, मीठ, हिरवी मिरची. मी लाल तिखट टाकण्याचा विचार केला, पण मिरचीचा वास स्ट्रॉंग आहे, तर आय डोंट थिंक सो गरज आहे त्याची. आणि धपाटे बनवताना मम्मीची खूप आठवण येते यार. मम्मीना असं गरम गरम धपाटे द्यायची मस्त. खूप छान बनवते ती धपाटे. इट्स रेडी. झालं पण हे. तर असं धपाट्याचं पीठ रेडी आहे. आता थापायचे आणि भाजायचे. थोडं राहू द्यायचं असतं का ह्याला, हे माहित नाही मला. इसको रेस्ट करने को रखना पड़ता है कि नहीं, दैट आई डोंट नो. ठीक आहे, 5 मिनिटं तरी ठेवूया. 5 मिनिटं ठेवून मग आपण बनवूया धपाटे. ओके, लेट्स गो. ओके, तर मंडळी चला आपण सुरू करूया बनवायला धपाटे. तर मी इथं धपाट्याचाच कपडा घेतलेला आहे. कॉटनचा छान कपडा घ्यायचा, गॅस लावायचा आधी, जे कधी कधी विसरून जाते. टिलू आणि कपड्याला ओलं करून घ्यायचं आधी. असं शिकवते शहाणपणा, जसं काही कोणाला येतच नसेल. बट यूट्यूबर हो गया है ना मैं तो बताएगा. आणि अजून काय पाहिजे. ठीक आहे, हे तवा थोडं गरम होतोय, तर आपण काय करू, एक असा धपाटा बनवूया. आणि कांदा मला वरून लावायला आवडतो, तर हा मी इथे ठेवते. मे बी हे टाइम लॅप्स करू शकते मी, कारण हे सगळ्यांना येतं. आणि मे बी नाही पण करू शकत. हू नोज, हू केअर्स. कांदा लावून घेते मस्त. ब्रो चिपक गया. थोडं घट्ट मळले मला असं वाटतं मी, बट ठीक आहे, पाणी से होपफुली हो जाएगा. हो, खूप घट्ट झालंय पीठ, थोडं मला पातळ करावं लागेल. गॅस पण कमी कर देते हैं.
इतकं घट्ट झालं की हात दुखायला लागला बाबा, कारण याला नीट करावं लागतं ना, थापावं लागतं. थोडं पातळ करून घेईल मी, पण मी एकच धपाटा दाखवणार हा. जस काही लोकांना सगळंच बघायचे तुझे. असं करते ना मी कधी कधी की भाई किती सबस्क्रायबर आहेत आणि सगळ्यांना फरक पडतोय की तू जर नाही दाखवलं तर ओ माय गॉड नाही दाखवलं नाही म्हणतील. माझ्या बघबघीचा त्रास होत असेल तर तुम्ही स्किप करू शकता, पण नका करू यार प्लीज यार, ऐसे मत करो ब्रो. सपोर्ट मी. कुकिंग चॅनल झालंय हे मला असं वाटतंय 2 दिवस झाले. उप्स. बट कुकिंग इज द foremost thing which I love. ओके झालंय आता, थोड़ा पतलू पतलू हो गया है. अब इसको पाड़ेंगे अपन खड्डे. 1 2 3 4 5 6. ओके क्यूट. थोडंसं तेल टाकूया तव्यात. मावशीने मस्त काळा कुट्ट करून टाकूया तवा. त्यांची पण काही चुकी नाही यार, हे असेच होऊन जातात तवे, त्यांना किती घासा म्हणा ऐसे ही हो जाता है फिर वो. नवीन नवीन किती छान दिसतात बरं, नंतर असे काळे कुट होऊन जातात. तेल पसरवतीये मी. नाव गरम झाले ना. तवा दिसतोय का मला एकदा बघू द्या, नाहीतर मग पचका होईल माझा. ओके दिसतोय. मग हे छान असं उचलायचं आणि ह्याच्यावरती तर ह्याला असं भाजू देऊ आपण. तोपर्यंत मी ह्याला थोडं पातळ करून घेते. जास्त घट्ट होऊन बसले. बेटर. बेटर झालंय. आता या छोटू छोटू छिद्र केल्या होता आपण त्याच्यामध्ये तेल टाकू. हे ना तूप लावलं ना तर अजून छान लागतं वर का. तूप और बटर तुम्ही कधी ट्राय करा. मी आता नाही लावते पण एक ट्रिक देतीये. ट्रिक ओ माय गॉड की, आणि डोंट जज मी. हे तेल वगैरे टाकताना खुशखुशीतच चांगलं लागतं. तर तुम्ही कधी तुपासोबत ट्राय करा. हे तूप टाका वरतून किंवा बटर सॉल्टेड असतं त्याच्यामुळे जास्त खारट लागू शकतं. तुपाने तर एकच नंबर लागतं गाईस. ओ सॉरी. दुसरा मी करायला घेतला असता लगेच, बट लेट्स टेस्ट इट फर्स्ट. अरे तूच मत ना ब्रो ऐसा की, म्हणजे मी व्हिडिओ बनवताना सगळं चुकीचं होईल. अदरवाइज एव्हरीथिंग इज फॅन्टॅस्टिक. ओके ह्याला होऊ देऊया. हे होलं नाहीये, हे झालं नाहीये, ह्याला होऊ देऊया. ये थोडा तुटलाय पण ठीक आहे, मॅनेजेबल आहे. इट इज. मी फास्ट नव्हतं ठेवलं ना तवा त्याच्यामुळे. तर हे खुशखुशीत भाजू तोपर्यंत दुसरं बनवू का नको आय एम डाऊटफुल. कारण एक तर आधी टेस्ट करूया आपण यार, कसं मग सगळंच वेगळंच झालं. म्हणजे मीठ वगैरे मध्यन तिखट, थोडं लाल तिखट मी टाकता येतं कारण आम्हाला ब्लँक फूड बिलकुल आवडत नाही यार. जर हे तिखट नसेल तर मी वरतून टाकेल लाल तिखट, पण मी टाकेल वरतून म्हणजे या पिठात. पण वी कांट हॅव ब्लँक फूड. इट्स अ बिग नो नो. जर असं काही मस्त महाराष्ट्रीयन आहे तर ते झणझणीतच पाहिजे.
महाराष्ट्रीयन नसलं जरी तरी आपण महाराष्ट्रीयन त्याला झणझणीत बनवतो, तर मग वही है तो फिर ऐसा झणझणीत ही चाहिए ना. या साईडने थोडं भाजून घेते मी. नाईस. टाकतेच यार, थोडं तूप टाकतेच. ऊपर ऊपर से तूप डाल देते हैं, इधर इधर तूप डाल देते हैं. असे खुशखुशीत होतात ना यार हे. काय माहिती हे पीठ मी विचारेल मम्मीला, पण 4-5 पीठ मिक्स आहेत. येस, दॅट्स इट. वाव, चला गळण्याच्या पातळीवर हे आता काढून घेऊया. आधी याला टेस्ट करेल मी. ओके, तर युजली तर मला दही सोबत आवडतं, आणि मी जेव्हा जेवायला घेईल ना तेव्हा मी दही घेईल. थोडं तिरकू झालंय की फोन तिरकू. ठीक, तर लेट्स ईट आवर फर्स्ट बाईट. यम, इट्स यम. खरंच खूप टेस्टी झालं यार. क्रिस्पी पण झालंय. जी तुम्हाला मी म्हणले ना तुपाची टेस्ट अमेझिंग. वेंकीला टेस्ट करून येते अँड देन आय शूट द आउट्रो. तर तो पूर्ण धपाटा खाऊन टाकला आम्ही दोघांनी, आणि खरंच खूप खूप छान झालंय, क्रिस्पी झालंय मस्त. आणि तुम्हाला सर्वांना धपाटे येतच असतील आय नो, बट माझ्याकडे शूट करण्याचा चान्स आहे तर मी तो जाऊ देत नाहीये. आणि आता बाकीचे धपाटे गरम गरम खातो आम्ही, आणि बघत राहा माझे व्हिडिओज. सपोर्ट करा जसं तुम्ही करत होते. थोडंसं गॅप झाल्यामुळे थोडेसे व्ह्यूज खाली पडलेत, बट विल गेट थ्रू इट. अँड बस आता डिनर करू, झोपून जाऊ मग बिग बॉस बघून. ओके गाईज, बाय, टेक केअर. सबस्क्राईब, लाईक, शेअर तर काच कराल तुम्ही आत्तापासून, बट ठीक आहे. बाय, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.